आज 8 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचं बाळकुंभ मंडळामध्ये आयोजन झालं। त्यामध्ये वनपट्टे, उत्पन्नाचे दाखले, 7/12, वारस नोंदी अशा विविध प्रकारच्या लोकांना ज्या योजना आहेत त्यांचा लाभ देण्यात आला। लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला। देवराम भोईर कॉलेजमध्ये हे पार पडलं। म्हणजे आपण येऊन गावामध्ये घेतलं आज या इकडे देवराम भोईर साहेबांच्या नावाने जे कॉलेज आहे त्या तिकडे होत असलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होत असलेलं शासनाची ही जी महाराजस्व समाधान योजना आहे याच्यामधनं लोकांना त्यांना संजय गांधी निराधार योजना असेल, वनपट्टे असेल, त्याचबरोबर शासनाचे अनेक दाखले या इकडे उपलब्ध करून देण्याचं काम हे सुरू आहे। बावनकुळे साहेब जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांच्या पुढाकाराने पूर्ण राज्यामध्ये खऱ्या अर्थाने हे अभियान सुरू आहे। माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय शिंदे साहेब आहेत, त्याचबरोबर पवार वहिनी आहेत, यांच्या पुढाकाराने राज्य शासन अनेक संवेदनशील संदर्भातले प्रश्नांसंदर्भातले निर्णय हे ताबडतोबीने घेत असतं। लोकांना दिलासा देण्याच्या संदर्भातलं आणि त्याचबरोबर त्यांचा हक्क मिळवून देण्याचं एक काम या शासनाच्या माध्यमाने सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान आहे असं मी मानतो आणि याच्यामध्ये हजारो लोकांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होतो। मी खरं आपल्या माध्यमाने सर्वच नागरिकांना विनंती करीन की या अभियानामध्ये आपण सहभागी होऊन या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आपले जे शासन दरबारी प्रश्न अडलेले आहेत ते निश्चितपणे जे दाखले आपल्याला इकडे उपलब्ध होत आहेत ते त्याचा फायदा आपल्याला आणि आपल्या घरातल्यांना निश्चितपणे होणार आहे। तसं ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहेत महसूल अधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्यामध्ये उत्स्फूर्तरित्या या प्रकारचे शिबिर राबवले जातात, कशा प्रकारे बघतात? ठाणे विभागातलं जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, कलेक्टरेट आहे, याच्या माध्यमाने अतिशय स्तुत्य पद्धतीचं हे उपक्रम, चांगल्या पद्धतीचं नियोजन हे सुरू आहे। याच्यामध्ये आता हे 5वं कॅम्प मला वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये या कॅम्पमधनं हजारो लोकांना आपण दिलासा देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। या संदर्भातले असे अजून कॅम्प सातत्याने झाले पाहिजेत या संदर्भातली आमची विनंती आहे। तुम्ही ह्या कार्यक्रमाचं मुळात जे नाव आहे, ज्या शिबिराचं नाव आहे तेच ऊर्जा देण्यासारखं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज असं नाव घेतलं तर त्याच्यातनं पहिले ऊर्जा देते आणि त्या ऊर्जेतनं अशा प्रकारचे शिबिरं जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आम्हाला खरोखर ऊर्जा इतकी असते की तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता येतं। मी या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे खरोखर आभार मानेन की अशा कार्यक्रमामुळे महसूल अधिकारी हा तळागाळापर्यंत पहिल्यापासून तर होतात, परंतु आता तर गाड्या म्हणजे वाड्यामध्ये गल्ल्यांमध्ये देखील पोहोचायला लागला। पब्लिकला कळायला लागलं, सामान्य नागरिकाला, की अशा शिबिरामधनं देखील आपल्याला अशा प्रकारचे फायदे मिळतात। आणि जेव्हापासून हा 7 मार्च पासून हा कार्यक्रम चालू झाला, 7 मार्च ते आतापर्यंत आम्ही 21,000 दाखल्यांचं वाटप केलं। हे सगळ्यात मोठं समाधान आहे की आम्ही ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 21,000 लोकांपर्यंत पोहोचलो। 21,000 लोक जेव्हा अजून 4 लोकांना सांगतील की बाबा मला एका दिवसामध्ये दाखला मिळाला, तुम्ही लक्षात घ्या पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 1,00,000 ते 1.5 लाख लोकांना आम्ही याच्यापर्यंत जाऊ आणि त्यांना दाखले देऊ शकू। म्हणजे हा या शिबिराचा सगळ्यात मोठा गाभा आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आमचे महसूल मंत्री महोदयांचे खरोखर आभार की अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतल्यामुळे सामान्य जनतेला देखील कळलं की शासन आपल्यापर्यंत कसं येत आहे आणि शासन आपल्यासाठी का आहे आणि शासन आपल्यासाठी काय काय करतंय हे ह्या माध्यमातून कळतंय। मी नागरिकांना या माध्यमातून आवाहन असं करीन की आपण तालुक्याला किंवा जे आमचे VLE आहेत हे प्रत्येक शहरामध्ये आमचे VLE आहेत, तुम्ही त्यांच्याकडे आपले दाखले जमा करा। आम्ही 7 दिवसात देण्याचं काम हे आमचं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं जास्त वेळ लागणार नाही। आणि जरी शिबिर संपलेलं असेल किंवा समजा शिबिर जरी संपलं आज तरी एकच दिवसाचा विषय नाही, तुम्ही आमच्या VLE कडे दाखला जमा करा। तुम्हाला 7 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये, आता आम्ही पुढे त्या 7 दिवसाच्या 3 दिवसापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 7 दिवसात तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या बाकाच्या मोबाईलवरती तुम्हाला तो दाखला मिळणार, रंगीत दाखला मिळणार। तुम्ही कुठूनही प्रिंट आउट काढू शकता
अशा प्रकारचा आम्ही उपक्रम घेतोय. आणि प्लस आता आम्ही काय करतोय, हा मंडळी आहे. आता याच्या पुढे माझे जे 25 तलाठी आहे, मी तलाठी न्याय करतोय. म्हणजे सजे न्याय आमचा कार्यक्रम आहे. म्हणजे भले माझे 100 दाखले तिकडे वितरित होतील, पण 100 दाखल्यामुळे त्या सजेवरती त्या गावातल्या लोकांना कळेल की बाबा अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मला माझं काम लवकर होत आहे, मला वनपट्टा लवकर मिळतोय, मला सातबारा माझा लवकर मिळतोय, मला माझा प्रमाणपत्र लवकर मिळतोय. अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात तिकडे रुजली जाईल. त्यामुळे आता आम्ही याच्या पुढे सजे न्याय कार्यक्रमाचा उपक्रम राबवणार आहोत. उपलब्ध आहेत काय? हो ना, भरपूर लागतं. पण इथं आता भेटले आम्हाला वन जमिनीचे वनपट्टे भेटले, तर आम्हाला बराच म्हणजे आनंद झाला. असं कधी भेटले नव्हते, पण हे भेटले म्हणून आनंद झाला. बस एवढे बोलते. भरपूर 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 करायला लागते. खूप धावपळ करायला लागते. इकडे तिकडे उपाशीत आहे ना आम्ही फिरलो याच्यासाठी. हे आमची मेहनतीचा आम्ही कागद मिळवले, दाखला लय म्हणजे लय आम्ही हे केलं. आज चांगलं वाटतंय का दाखले मिळतात? खूप खूप आनंद झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.